नमस्कार. द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. मी अमित डहाणे. बऱ्याच थोडासा गॅप पडला होता आपला चॅनलचा MPSCच्या माध्यमातून आपल्याला भेटायचा. याच्यासाठी आपलं कंबाईनच्या माध्यमातून भेटणं कंटिन्यू सुरू होतं. कंबाईनच्या परीक्षांची तयारी कशी करावी यासाठी आपला जो द इन्फिनिटी अकॅडमीचा यूट्यूबचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर आपण सातत्याने भेटतोय. पण तसंच आपण राज्यसेवेचा अभ्यास किंवा राज्यसेवा जी आपण टार्गेट करतोय ती 2025ची असेल किंवा त्या पुढची असेल अशा राज्यसेवेच्या परीक्षेसाठी आपण द कोर इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आता भेटणार आहोत. त्याचसाठीचा हा पहिला आजचा एक छोटासा एक माहितीचा व्हिडिओ आपण आज बघतोय. त्या व्हिडिओमध्ये आपण एकूण प्रशासकीय सेवा म्हणजे काय आणि त्या प्रशासकीय सेवांच्या काय काय आपल्याला करिअर म्हणून संधी असतात या संदर्भातली माहिती आपण बघूया. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण डेडिकेटली ज्याला मी म्हणतो राज्यसेवा आणि तत्सम UPSC मराठी माध्यमातून अशा संदर्भातलं परीक्षेच्या तयारीसाठी आपण या प्लॅटफॉर्मवरनं वारंवार भेटूया, संवाद साधूया, माहिती घेऊया हे लक्षात घ्यायचं आहे. चला तर मी आपलं परत सर्वांचं द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजचा आपला जो विषय आहे तो आहे म्हणजे काय MPSC परीक्षा आणि त्यात असणाऱ्या करिअर ऑपॉर्च्युनिटी काय काय MPSC परीक्षेच्या माध्यमातून. आता आपल्या सर्वांनाच MPSCचं सध्या मी असं म्हणणार नाही वारं वगैरे, पण MPSCचं जे काही असेल हा फार मोठा ट्रेंड आहे. आफ्टर ग्रॅज्युएशन नक्की काय करावं, ग्रॅज्युएशन जे अकॅडमिक मी ग्रॅज्युएशनमध्ये कंप्लीट केलं असतं ते अकॅडमिकच करून समोर आपण बरेच वेळा जात नाही. ते ग्रॅज्युएशन ते अकॅडमिक कंप्लीट केल्यावर आपण शासकीय सेवा आणि त्या सेवांच्या बाबत आपल्याला आकर्षण निर्माण होतं आणि मग ते शासकीय सेवांमध्ये जायचं असेल तर नेमकी ते शासकीय सेवा म्हणजे काय आणि MPSC मार्फत अशा शासकीय सेवांमध्ये जाताना मला कुठल्या कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे हे आपल्याला आपण या आजच्या लेक्चर माध्यमातून काय करूया समजून घेऊया. मला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला माहित आहे की मी ग्रॅज्युएट झालो, मला माझी पदवी मिळाली म्हणजे मी डिग्री घेतली. आता डिग्री घेतल्यानंतर बट ऑब्वियस आपण डिग्री वगैरे सगळी कशासाठी घेतो तर आपल्या सर्वांना एक नोकरीची काय असते अपेक्षा असते. नोकरी यासाठी की मला जे काही समोरचं माझं अर्थकारण आहे असं मी म्हणेल हे अर्थकारण नीट चालावं याच्यासाठी हा सिक्वेन्स आपण आयुष्यात करतो. बट ऑब्वियस फक्त पदवीचा अर्थ नोकरी आणि अर्थकारण नाही आहे तर आपल्याला एक नागरिक म्हणून जे काही एक समज पाहिजे ती समज आपल्या या जे काही एकूण शिक्षणात नाही आणि तो शिक्षणाचा प्रवास कुठपर्यंत येऊन जातो पदवीपर्यंत. ज्यांना शिक्षण आणखीन आवड असते परत अकॅडमिक करिअरच्या पुढची अपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅप करायची असतात त्यासाठी आपण पदव्युत्तर म्हणजेच काय पोस्ट ग्रॅज्युएशनकडे वळतो. पण साधारणतः पदवी झाल्यावर आपल्यासमोर काय काय करिअरचे ऑप्शन्स आहेत, कुठले कुठले करिअरचे ऑप्शन्स असतात हे आपण एक चाच पाडतो आणि त्या याच्यात आपण त्या करिअरच्या ऑप्शनमध्येच एक येते MPSC परीक्षा. मग आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की MPSC परीक्षा मार्फत माझ्यासाठी कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ते आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघूया. मग आता MPSC परीक्षा आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीज इथे मी मुद्दा म्हणून एम्ब्लेम ज्याला म्हणतो आपण याला भारतीय किंवा शासनाचं एम्ब्लेम म्हणतो तो इथे मुद्दा म्हणून मी काय केलेला आहे थोडासा दाखवलेला आहे जेणेकरून आपल्याला माहित आहे हे शासकीय सेवा ज्याच्यात जातात सार्वजनिक ज्याला म्हणतो आपण त्या सेवांमधलं हे चिन्ह किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यासाठी वापरण्यात काय साईन आहे आपलं. सो दॅट इज शासकीय सेवा ज्याला आपण म्हणतो. मग अशा शासकीय सेवांमध्ये जर मला जायचं असेल तर मला कुठल्या कुठल्या संधी आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्या संधी MPSC परीक्षा आणि विविध क्षेत्रातील नोकरी संधी कुठल्या आहे ज्या मग MPSC मार्फत मी कशात जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत जाणार आहे. असं महाराष्ट्र शासनाच्या सेवेत जर जायचं असेल तर मला कुठल्या संधी उपलब्ध आहे हे आपण आता समजून घेऊया. मग बघा ही माहिती छोट्या प्रमाणात बघूया. मग आता UPSC MPSC प्रशासकीय सेवा म्हणजे काय ते आपल्याला पहिले समजून घ्यायचं. प्रशासकीय सेवा म्हणजे काय आणि या प्रशासकीय सेवा म्हणजे ज्याला मी काय म्हणतो नोकरीच्या संधी किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीज ह्या याच्या मार्फत कुठे उपलब्ध आहेत कुठल्या उपलब्ध आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे सुद्धा इथं काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. मग आता बघा आपल्याला सर्वांना मध्यमध्ये हे फोटो का टाकले तो कोविड-19 हे सर्वांना माहिती आहे. हा ताजा पिरियड होता. कोविड-19 आला जे 2020 मध्ये आलं मार्चमध्ये आणि बघता 2020 असेल मार्चपासूनचं 21 असेल तर 22च्या सुरुवातीपर्यंत किंवा 22च्या जवळजवळ मी म्हणेल पहिला तिसरा फेज 3 फेज झाल्या त्या 3 वेळा त्या लाटा आल्या आणि 3 वेळा लाटा आल्या 3 वेळा आमच्या इथे सगळी काय लागलेली आहे ज्याला आम्ही म्हणतो की लॉकडाऊन लागलं सगळं जीवन ठप्प झालं. हे आपल्या भारतातच नाही तर पूर्ण जगात इट्स अ पॅन्डेमिक सिच्युएशन असं सगळं घडलं. मग त्यावेळेस आपण सर्वांनी ऐकलं की ज्या वेळेस ही आपत्ती आली होती ज्याला आम्ही साथीचा रोग वगैरे म्हणू त्यातनं ती भयंकर आपत्ती होती मानवजातीवर आलेली त्यातनं मृत्यू ओढवले होते बरेच आणि या आपत्तीचा सामना करण्यासाठी जे प्रशासन म्हणून काम करत होतं ते प्रशासन म्हणजेच काय
तर तो प्रशासन, त्या प्रशासनाचा चेहरा म्हणजे काय, तर एक आपले पोलीस डिपार्टमेंट होतं, दुसरं आपलं वैद्यकीय ज्याला मेडिकल डिपार्टमेंट होतं ते आरोग्य डिपार्टमेंट ते एकदम आघाडीवर होतं, तिसरं काही शासकीय कर्मचारी होते त्यांच्याकडे बरंच काम होतं, आणि अशाच प्रमाणे पूर्ण एकूण प्रशासन आपलं त्यासाठी रात्रंदिवस काम करत होतं. आणि प्रशासन नक्कीच ते एकदम प्रशंसनीय आहे, आपल्या प्रशासनाने फ्रंटवर काम केलं. बाकीचे आपण सर्व घरात होतो, हे लक्षात घ्यायचं आहे, कारण की लॉकडाऊन होतं, संपर्क येऊ द्यायचा नव्हता, संपर्क टाळायचा होता. मग अशा वेळेस जे फ्रंटवर काम करत होतं ते म्हणजे प्रशासन. आणि प्रशासन हे आपल्याला तेव्हा जाणवलं का पोलीस प्रशासन काय असते, आरोग्य प्रशासन काय असते, आणि इतर प्रशासन किती लेवलवर काम करत होतं. आणि त्यातूनच मग या सगळ्या गोष्टी आपल्याला सुटत गेल्या, आपल्याला सोयीसुविधा उपलब्ध होत गेल्या. तेच प्रशासन तसंच वर्षभर 24/7 हे लोकांसाठी काम करतं. शेवटी लक्षात घ्यायचं आहे, आपण घटनेच्या मार्फत निर्माण झालेलं काय आपलं लोकशाही राज्य आहे. या लोकशाहीत ज्याला आपण कल्याणकारी राज्य म्हणतो, या कल्याणकारी म्हणजे लोकांचं कल्याण करण्याची जबाबदारी ती शासनावर आहे, ज्याला आपण स्टेट म्हणतो. आणि मग वेलफेअर ऑफ स्टेट ही जेव्हा व्याख्या आपण घटनेच्या आधारे बोलतो, त्यावेळेस या लोकांसाठी सोयीसुविधा पूर्ण सुद्धा काम कोणाचं असतं, शासनाचं असतं. मग लोकांसाठी सोयीसुविधा पूर्ण, ते सोयीसुविधेचं प्रशासन हाताळणं ही सर्व जबाबदारी शासनाची आहे. आणि असे शासनाची या सोयीसुविधेसाठी प्रशासन हाताळण्यासाठी जे अधिकारी, जे ह्युमन रिसोर्सची मॅनपॉवर लागते, ती मॅनपॉवर म्हणजे या प्रशासनातल्या काय असतात, संधी असतात. अशा अर्थाने ते काय करायचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मी हा प्रातिनिधिक फोटो त्यासमोर टाकला. मग प्रशासकीय सेवा म्हणजे काय, तर प्रशासकीय सेवा म्हणजे त्याच सेवा ज्या आपण कोविड-19च्या वेळेस अनुभवल्या, बघितल्या, आणि अशा विविध सेवा. पण या विविध सेवांमध्ये जर आम्हाला जायचं असेल तर काय करिअर ऑपॉर्च्युनिटी असते, या विविध सेवांमधले फायदे काय, करिअर म्हणून संधी काय, लोकांसाठी काम करण्याची किती मोठी संधी असते वगैरे, या पण गोष्टी आपल्याला इथे समजून घ्यावं लागेल, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके, मग आता मी सिंपल वेन एक चार्ट थोडासा पुढअप करतो तुमच्यासमोर. आता आपण काय करतो, लोकांमधून लोकप्रतिनिधी निवडून देतो, ज्याला आपण काय म्हणतो, आमचे आमदार असतात, बरोबर आहे, किंवा आमचे खासदार असतात. हे काय करतो, आम्ही निवडून देतो, मतदान करतो. आणि जसं आपलं आता 2024 मध्ये मतदान असणार आहे, लोकसभेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा ही निवडणूक असणार आहे. मग असे आम्ही निवडून देतो. ते विधिमंडळात जातं. विधिमंडळात कुठे, तर आमच्या राज्याचं असतं त्याला विधानसभा म्हणतो आम्ही, किंवा विधान परिषद असं मिळून ते असतं. आणि तिकडे असणारी आमची संसद असते, ही संसद, इथं हे लोक निवडून जातात. इथं गेल्यावर हे लोकप्रतिनिधी काय करतात, हे कायदे मंडळ त्याला आम्ही म्हणतो. या कायदे मंडळाचा भाग म्हणून याच्यात आमच्यासाठी कायदे तयार करतात, धोरण तयार करतात, योजना तयार करतात. पण मला सांगा, ह्या धोरण, कायदे, केलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जी यंत्रणा लागते, दॅट इज ब्युरोक्रासी, आयदर ॲडमिनिस्ट्रेशन. आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आपण त्याला म्हणतो, म्हणजेच काय, लोक प्रशासन. आता मला सांगा, आपण निवडून दिलेले आमदार, खासदार हे योजना राबवतात का? सपोज एखादी शिक्षणाच्या संदर्भातली एखादी योजना आखली, ती योजना राबवण्यासाठी शिक्षण मंत्री स्वतः शाळेत येतात का? स्वतः गावागावात जातात का? नाही जात ना. देयर इज अ सिस्टीम. आणि ती सिस्टीम, ते प्रशासन म्हणजे काय, तर तिथे जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषद सीईओ असेल, त्याच्या शिक्षण खात्याचे डेप्युटी सीईओ असेल, तिथं डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर असेल, शिक्षण अधिकारी असेल, त्याच्या खालचा असेल मंडळ अधिकारी असेल, अशा मार्फत ती राबवल्या जाते. याला म्हणतो आम्ही प्रशासन. मग असं ते प्रशासन हे जसं आम्ही लोकांमधून येतो, तसंच हे कायदे, योजना, लोक याचा हिताचे धोरण अंमलबजावणी करण्यासाठी एक प्रशासकीय व्यवस्था, त्याला आम्ही काय म्हणतो, प्रशासन. आणि हे प्रशासन कोणी चालवायचं असतं, तर याला आम्ही म्हणतो शासन प्रतिनिधी. जसं याला आपण लोकांमधून लोकप्रतिनिधी म्हणतो, तसं शासन प्रतिनिधी असतात, ज्याची निवड ही MPSC मार्फत केली जाते, त्या सेवांवर, त्या पदांवर हे करण्यासाठी. आणि त्याच्यासाठी मग UPSC, MPSC जे आमचे घटनात्मक आयोग आहे, असा तो क्रम लागतो. हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? त्याच्यानंतर आता प्रशासकीय सेवा, त्यासाठी जबाबदाऱ्या काय प्रशासकीय सेवा म्हटल्यानंतर, तर शासन प्रतिनिधी म्हटल्यानंतर काय, लोकांसाठी प्रत्यक्ष सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, त्यासाठी अधिकार दिले असतात. यासाठी काही अधिकार आणि जबाबदारी आपल्याला दिलेली असते. तेवढंच नाही तर अधिकार, जबाबदारी याचा वापर करून लोकांसाठी जास्तीत जास्त काम करणे. म्हणून आपण त्याचं नावच आहे सेवा, दॅट इज सर्व्हिसेस. अधिकार म्हणजे फक्त अधिकार गाजवणार नाही, फक्त ऑथॉरिटी मिळेल म्हणून त्या पदांचा दुरुपयोग करणे नाही, तर लोकांपर्यंत त्या सेवा पोहोचवणे हे गरजेचं असतं. आणि ते सेवा पोहोचण्याची जबाबदारी आपल्यावर असते, हे सुद्धा लक्षात घ्या. यासाठी शासनाकडून नियमित व चांगले वेतन आणि अनेक सुविधा सुद्धा दिल्या जातात. मग या सुविधा जर मला पोहोचवायचं आहे, फॉर एक्झाम्पल मी जर एखाद्या भागाचा DYSP असेल, एखाद्या भागाचा डेप्युटी कलेक्टर किंवा प्रांताधिकारी किंवा तहसीलदार असेल, तर मला ते अधिकार सुद्धा आहे. मला ते करण्यासाठी माझं जीवन व्यवस्थित चालवण्यासाठी एक चांगलं वेतन असतं, मला राहण्याच्या सोयी असतात, ज्याला आम्ही क्वार्टर्स म्हणतो आपण. ओके, किंवा मला गाडी असते, मला ड्रायव्हर असते,
मला आणखीन काही सुविधा शासनाकडे दिल्या जातात, बिकॉज तो कम्फर्ट माझा तयार झाला तर मी लोकांसाठी चांगल्या शक्तीने चांगल्या यांनी काम करू शकेल. या सगळ्या सुविधा आपल्याला दिलेल्या असते, पण त्याच्या मागचं एकच उद्दिष्ट असतं की आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे. बिकॉज इट्स अ सर्व्हिस. ही सर्व्हिस आहे, ही लोकसेवा आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आपलं नाव आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोग आहे, इट्स अ सर्व्हिस कमिशन. त्यातून या निवड केली जाते या पदांसाठी, हे समजणं गरजेचं आहे. आणि मग याच्यातनं आपल्याला जर करिअर म्हणून संधी बघायची असेल तर यासाठी ज्या पोस्ट आपल्याला तयार होतात त्यातनं UPSC मध्ये साधारण 24 पोस्ट ग्रुप ए ग्रुप बी अशा काय करायचं भरल्या जातात UPSC मार्फत किंवा MPSC मार्फत. अशा साधारण 26 ते 28 पोस्ट काय करतात भरल्या जातात. बाकीच्या सरळ सेवेमार्फत भरल्या जातात, ज्या आता सध्या तुम्ही ऐकताय TCS IBPS, त्याला प्रायव्हेट कंपनी नियुक्त केली, त्यातनं भरल्या जातात. म्हणजे आपली तलाठी असतील किंवा आता कर निर्धारण असेल किंवा बाकीचं अजून आरोग्य खात्यातल्या बऱ्याच पोस्ट आहे. पण वर्ग 3 वर्ग 4चे ते काय असतात पदं असतात, त्यासाठी सरळ सेवा भरती आम्ही म्हणतो. कारण की सरळ सेवा हा सुद्धा सिस्टीमचाच भाग आहे. वर्ग 1 वर्ग 2 वर्ग 3 वर्ग 4 असे 4 वर्गातनं कर्मचारी निघतात. पण वर्ग 1 वर्ग 2चे कर्मचारी हे MPSC थ्रूच भरल्या जातात. तर राष्ट्रपती असे सुद्धा पदं असतात, हे सुद्धा लक्षात घेणं आहे. तर जबाबदाऱ्या मोठ्या आहेत, त्याची परीक्षेची पद्धत वेगळी आहे. ती परीक्षा थोडी काठिण्य पातळी वेगळी ठेवावी लागते, कारण की त्यात अधिकार आणि जबाबदाऱ्या अधिक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यात अकाउंटेबिलिटी डिफाईन होते. म्हणून त्याची परीक्षा, त्याची पडताळणी करणे, त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी अधिकच्या वरच्या परीक्षा घेणं गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी आमचं MPSC आणि UPSC काय करतं, काम करतं. UPSC मार्फत IS IPS IFS ज्याला आपण म्हणतो, IRS कलेक्टर ज्याला आपण म्हणतो, SP ज्याला म्हणतो, ही पदं भरली जातात. तर आमच्याकडे DYSP DC ही सुद्धा भरली जातात. मग बघा इथे MPSCचं बायफर्केशन करायचं झालं तर राजपत्रित MPSCनं वर्ग अ आणि वर्ग ब असं आम्ही म्हणतो. आता IS IPS IFS हे काय झालं UPSC मार्फत भरले जातात. पण उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP किंवा मुख्य अधिकारी, नायब तहसीलदार, शिक्षण अधिकारी हे आमचं MPSC भरतात. ते राजपत्रित आणि अराजपत्रित अशा 2 सेवा तयार होतात. राजपत्रित म्हणजे ज्या सेवांची गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये नोंद आहे, दॅट इज काय गॅझेटमध्ये, म्हणून त्याला गॅझेटेड सर्व्हिस म्हणतात. ज्यांची नोंद नाही अशा पण ग्रुप बीच्याच त्यातल्या कुठल्या दिलेल्या आहेत, तर PSI ST ISO SR अशा ग्रुप बीच्या. आणि परत वर्ग क आता जे नवीन याचे झालंय एक्साईज म्हणजे उत्पादन शुल्क सब इन्स्पेक्टर, मंत्रालय लिपिक किंवा उद्योग निरीक्षक अशा तत्सम तिथं पदं असतात. लक्षात घ्या या पदांमधनं MPSC वर्ग 1 वर्ग 2 वर्ग 3 वर्ग 4 असे सुद्धा काय वर्ग 3 पर्यंत असे सुद्धा सेवा काय करतात किंवा अशी पदं MPSC मार्फत भरली जातात. हा सुद्धा पॉईंट आपल्याला इथं काय करायचं आहे, लक्षात घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? हा एवढा पॉईंट लक्षात घ्या. नाऊ नेक्स्ट बघा, आता सेवांमध्ये प्रवेश करायचा आहे मला. आता या सेवांमध्ये जायचं आहे, ठीक आहे. एक करिअर म्हणून या सेवांमध्ये काय तर इथं आर्थिक स्थैर्य आहे का, नक्कीच आहे. इथं एक चांगली सिक्युरिटी मिळते, तुम्हाला रिटायर होईपर्यंत मिळते. शिवाय कामाचे अधिकार आहेत, त्याच्यावर जबाबदाऱ्या पण आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे कामाच्या अधिकारासोबतच. आणि लोकांसाठी काम करण्याची संधी आहे, हा सर्वात मोठा काय आहे तुमच्या त्यातला सर्वात मोठा हे म्हणेल ती पंचलाईन आहे की लोकांसाठी काम करण्याची संधी. लोकांसाठी काम करण्याची संधी ही या सेवांमार्फत मिळते. आणि गरजू लोकांपर्यंत आपण आपल्या प्रयत्नांत त्यांना त्यांचे जे काही असतील अधिकार असतील त्यांच्या सेवा त्यांच्यापर्यंत पुरू शकतो. म्हणून या सेवांना अधिक महत्व आहे. शिवाय ग्लॅमर आहेत, बट ऑब्वियस ग्लॅमर आहेत. तुम्हाला अधिकार असले, DYSP झाले, डेप्युटी कलेक्टर झाले, प्रांत अधिकारी झाले, तुम्हाला जिल्हा आपल्या उपजिल्हाधिकारी, दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी, तुम्हाला दिव्याच्या गाड्या मिळतात, अंबर दिव्याच्या. त्याचा एक वेगळा आपल्या सोसायटी त्याचं एक वेगळं आकर्षण आहे. सो बट ऑब्वियस तिथं काय म्हणतो मी ग्लॅमर आहे. आणि या ग्लॅमर असल्यामुळेच आपण या सेवांकडे जास्त वळतो, हे लक्षात घ्या. पण सुविधा तेवढ्याच आहे हे पण आपल्याला समजायचं आहे. आणि लोकांसाठी काम करण्याची महत्त्वाची संधी इथून मिळते. मग या सेवांमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर सेवांमधील प्रशासकीय अधिकारी म्हणून गुणवत्ता काय हे कशी डिसाईड करायची, गुणवत्ता काय, या सेवांमध्ये जे काही प्रवेश करणारे अधिकारी यांची गुणवत्ता कशी चांगली, कशीच गुणवत्ता चांगली असावी ते तपासायचं कसं, तर तपासण्यासाठी निकष काय आहे, तर तपासण्यासाठी निकष येतो गुणवत्ता तपासायची कशी. मग ती जबाबदारी घटनेने कोणाला दिली आहे, आपल्या राज्य शासनाच्या ह्याच्यात MPSC कलम 312 आणि मग 315-16 राज्यघटनेचं याच्यासाठी डील करते की तसं असं राज्यासाठी काय असावं, लोकसेवा आयोग, त्याला राज्य लोकसेवा आयोग म्हणतात, केंद्रासाठी केंद्र लोकसेवा आयोग. आणि मग आता MPSC कशी डिसाईड करेल की तुम्ही त्या पदाला योग्य आहे. फॉर एक्झाम्पल जर उद्या 50 पदं डेप्युटी कलेक्टरची आणि 50 पदं DYSPचे खाली आहेत, त्या आयोगाला शासन आयोगाला सांगतं, त्याला रिक्युजेशन म्हणतं की आम्हाला या 2024 मध्ये 50 डेप्युटी कलेक्टर आणि 50 चांगले DYSP आम्हाला काय करा शोधून द्या, असं म्हणेल, आम्हाला भरून द्या. मग MPSC कसे डिसाईड करेल, ते रिक्युजेशन कोण देतं, MPSCला शासन देतं.
शासनाने एमपीएससी डिसाईड कसेल, एमपीएससी अनाऊन्स करेल का पदं भरणे आहेत, तुमचे बायोडेटा पाठवा, इंटरव्ह्यूला या आणि फर्स्ट कम फर्स्ट, असं तर होणार नाही. किंवा तुमच्याकडे पाहून खूप हँडसम आहात मग तुम्हाला नक्कीच डीवायएसपी करा, तुम्ही कमी हँडसम आहात तुम्ही नायब तहसीलदार करा, असं तर करणार नाही. सो देअर शुड बी द सम, काय म्हणतो त्याला मी म्हणतो पॅरामीटर त्यांना आखावं लागले. ती पॅरामीटर त्यांनी परीक्षेच्या आधारे आखले आणि ते पॅरामीटर म्हणजे काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी मग एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एक परीक्षा आयोजित करते. काय करते? परीक्षा. कारण की परीक्षाद्वारे, ही परीक्षाच का त्याच्यावर पण मी सांगेल, पण परीक्षेद्वारे नक्की त्या पदाच्या लायक ज्याला आम्ही म्हणतो त्या पदाच्या योग्यतेचे अधिकारी त्यांना मिळतात की नाही ते जज करण्यासाठी ते काय करतात, ती परीक्षा घेतात. आणि मग ती परीक्षा म्हणजे काय ते आपल्याला बघायला गरजेचं आहे. परीक्षा, ती परीक्षा म्हणजे काय, एमपीएससी बरोबर आहे, ही परीक्षा घेते. या परीक्षेमार्फत काय करते, जज करते. त्या परीक्षेसाठी एक अभ्यासक्रम दिलेला लक्षात घ्या. ह्या परीक्षेसाठी काय अभ्यासक्रम, या परीक्षेचे टप्पे असतात. पूर्व परीक्षा, मग काय असतं मुख्य परीक्षा, आणि मग काय असतं ज्याला आम्ही म्हणतो मुलाखत. अशा 3 टप्प्यातनं तुमची काय करतात, निवड केली जाते. आणि निवड करण्याचा आधार काय असतो, तो अभ्यासक्रम. त्या परीक्षेचा आधार आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम दिलाय, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे. आणि मग जे पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांना मुख्य परीक्षेचा कॉल येतो. जे मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांना काय येतं, तर त्यांना इंटरव्ह्यूचा कॉल येतो. आणि मग एकदा इंटरव्ह्यू झाला की तुमची परीक्षेची अंतिम निवड असते, ही लक्षात घ्या. पण तुम्ही याच्यातून इथला प्रवास, तुम्ही या परीक्षेला बसले आणि या परीक्षेतून तुमचा या पदापर्यंतचा प्रवास हा निश्चित करायचा आहे. तुम्ही या पदाला योग्य कसे आहात तर हे जजण्यासाठी मग एक अभ्यासक्रम दिला जातो. त्या अभ्यासक्रमाच्या आधारे तुमच्या 3 टप्प्यात परीक्षा घेतल्या जातात. आणि परीक्षाच का, बिकॉज अभ्यासक्रम हा ज्याला आम्ही म्हणतो बौद्धिक कौशल्य आहे तो वापरावा लागेल, अभ्यास करावा लागेल. अभ्यास करण्यासाठी तुमचं डेडिकेशन लावावं लागेल, तुमची कन्सिस्टन्सी लावावं लागेल, तुमचा हार्डवर्क लावावं लागेल. आणि ज्यात कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, डेडिकेशन ह्या सर्व गोष्टी तिथं येतात आणि त्यातून जे एक व्यक्तिमत्व तयार होतं, ती जी पर्सनॅलिटी किंवा प्रोडक्ट तयार होतं, आयोगाला विश्वास आहे का हे प्रोडक्ट उद्याचं कुठलंही प्रशासनात घेतल्यावर पदावर ते योग्यरित्या काम करू शकतं, योग्य जबाबदारी सांगू शकतं, लोकांसाठी योग्य सेवा देऊ शकतं, असा आयोगाचा विश्वास आहे. म्हणून आयोगाने त्यासाठी काय लावली आहे, परीक्षा लावली आहे. मग एमपीएससी मधनं करिअर अपॉर्च्युनिटी आहेत का, तर यस भरपूर करिअर अपॉर्च्युनिटी आहे. एमपीएससी मधनं वर्ग 1 आणि वर्ग 2 अशा जवळजवळ 26 ते 28 पदांची भरती होते. आणि अराजपत्रित ज्याला आम्ही म्हणतो याच्यातनं जवळजवळ 8 वर्ग ब आणि वर्ग क याची सुद्धा भरती होते, हे लक्षात घ्यायचं. तो एमपीएससी मधनं एक ज्याला म्हणलं आम्ही शाश्वत आणि स्थायी, ज्याला आम्ही म्हणतो शाश्वत म्हणण्यापेक्षा पण मी म्हणतो त्याला स्थिर करिअर. शाश्वत असं काही नसतं आजकाल, शेवटी तुझ्या परफॉर्मन्स डिपेंड करतं. शिवाय एक सिक्युरिटी त्यातनं तुम्हाला येते आणि लोकांसाठी काम करण्याची मोठी संधी उपलब्ध होते, हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी एमपीएससी आणि एमपीएससी काय घेते, परीक्षा घेते. आणि या परीक्षेतनं मग तुम्हाला त्या संधी उपलब्ध होतात लोकांसाठी काम करण्याच्या. असं एक चांगलं करिअर आफ्टर ग्रॅज्युएशन, याची किमान अट काय, पदवी. आपण ते पण पुढच्या लेक्चरमधनं बघत जाऊ. मग मला एमपीएससीची परीक्षामधनं मला आता करिअर अपॉर्च्युनिटी समजल्या, पण या करिअर अपॉर्च्युनिटी समजल्या तर याला मी पात्र कसं होणार, यासाठी मी काय काय करायला पाहिजे. माझी पदवी पाहिजे का, पदवीच्या कुठल्या वर्षात परीक्षा द्यायची आहे, नेमकी परीक्षा पद्धती कशी आहे, परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे, हे आपण इथून पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आणि अशाच प्रकारचे विविध लेक्चर्स आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर येणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. या राज्यसेवा 2025 ची परीक्षा आपण डोळ्यासमोर ठेवली, तर त्यासाठी आपली जीएस फाउंडेशनची एक बॅच चालू होईल. ही ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच असेल, ज्यातनं आपला जो जीएस नावाची, जीएस म्हणजे काय, जनरल स्टडीज, त्यात कुठले कुठले विषय, त्या विषयांमधले कुठले घटक जे एनसीईआरटीच्या बेस आहेत का, राज्यसेवा म्हटल्यानंतर का काही स्पेशल रेफरन्स बुक लागतात, त्याची जी बेसिक तयारी आपण या बॅचमध्ये करणार आहे. इट्स अ 100 लेक्चर्स बॅच ॲब्सोल्युटली. आणि इट्स अ ऑनलाईन बॅच. ही आपण बॅच आपली जीएस फाउंडेशनची राज्यसेवेची काय असणार आहे ती इथे सुरू होणार आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबत 2025ला डोळ्यासमोर ठेवून राज्यसेवेची आपली 1.5 वर्षाची इंटिग्रेटेड बॅच प्री पण मेन्सची, ज्यात लेखी स्वरूपाची, म्हणजे ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हटलो, मग त्याला आन्सर रायटिंग स्किल असेल, डेली आन्सर रायटिंग असेल, जीएस असेल, एथिक्स असेल, त्यानंतर तुमचं एसे रायटिंग असेल, आणि वैकल्पिक विषय जे ऑप्शनल आहे, ऑप्शनलची यादी आहे, म्हणजे आपल्या इथं होणारे ऑप्शन्स आहे, अशा स्वरूपाची ही सुद्धा आपल्या इथलं काय असणार आहे, बॅच सुरू होणार आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवू. आणि याच्या बॅचच्या अधिक माहितीसाठी जशी फाउंडेशनची बॅच असेल किंवा राज्यसेवेची, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, हे सुद्धा लक्षात घ्या. इज इट क्लिअर? सो मी अपेक्षा करतो की तुम्हाला आपली एमपीएससी, आणि एकदम बेसिक घेतलं मी एमपीएससी, आता नवीन विद्यार्थी अभ्यासाला लागतात, त्याचे बरेच मेसेज आहेत, सर एमपीएससी मधनं कुठल्या परीक्षा असतात काय, ते समजण्यासाठी आपण बोललोय. एमपीएससी मधनं करिअर अपॉर्च्युनिटीज काय हे लक्षात घेऊया. नेक्स्ट अशाच पुढच्या लेक्चरमध्ये वैकल्पिक विषय म्हणजे काय, अभ्यासक्रम तो कसा असतो एमपीएससीचा प्री आणि मेन्सचा, तो आपण बघूया. वैकल्पिक विषय, एक एक वैकल्पिक विषयाची माहिती आपल्या वेगळ्या
विषय फॅकल्टी इथे देतील तुम्हाला, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. अशी माहिती करत आपण आपलं 2025 जे टार्गेट आहे किंवा जे त्यानंतर 2026ला बसतील, जे आता अंडर ग्रॅज्युएट पोझिशनला असेल, अशा सर्वांसाठी आपल्या इथं काय असणार आहे, या चॅनलच्या मार्फत आपण माहिती अभ्यास उपलब्ध करून देऊ, कंटेंट पण आणि नॉन कंटेंटचे पण लेक्चर. सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या काही शंका असेल तर जो नंबर तुम्हाला इथं खालनं हे होत आहे, स्क्रोल होत आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. थँक्यू सो मच.